मंडळी तुम्ही इथे बघू शकता अवघी 6 ते 7 केळं होती आणि त्या केळांचे हे एवढे झालेले चिप्स आहेत आणि आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की हे किती क्रंची झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि इथली काचसुद्धा काल पडलेली आहे. तर तुम्ही पाहिलंच आहे. अजून एक गोष्ट म्हणजे अशा काही गोष्टी चालू आहेत ज्या आपल्या दिवसभराच्या ही केलेली आहे. तर मस्त असं आता जेवण करून घेते आणि मग ही भांडी सगळी आवरून घेते, म्हणजे हा कट्टा सगळा आवरून घेते आणि पुन्हा तुमच्याशी छान गप्पा मारायला येते. मंडळी आत्ताच उद्याचं जे तयारी आहे, उद्या आहे भोगी आणि ज्या भाज्या सगळ्या होत्या त्या नीट करत बसले होते आणि त्यात स्वाती होती, त्याच्यामुळे गप्पा मारत बसले होते. व्हिडिओ करायचा राहून गेला आणि आता त्या भाज्या सगळ्या नीट करून झालेल्या आहेत. आता वाजले आहेत 8:30 आणि महत्त्वाचं म्हणजे आता स्वयंपाक राहिलेला आहे. आता स्वयंपाक मी पहिला पटकन करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी नंतर मी निवांत गप्पा मारते. निवांत तर म्हणता येतच नाही, कारण 8:30 वाजले स्वयंपाक होईपर्यंत 9, 9:15. तिथून पुढे मग जेवण वगैरे बाकीचं सगळं आवरायचं म्हटलं की वेळ होतोच. तरी असो, मी पहिला स्वयंपाक आवरून घेते आणि मग तुमच्याशी छानशा गप्पा मारते. मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता स्वयंपाक आवरून घेतलेला आहे आणि छान असा मी बटाटा केलेला आहे आणि ना ताईंनी केळी दिलेत, कच्ची केळी. तर त्याचं छानसं आता मी चिप्स बनवते, वेफर्स बनवते आणि चला म्हटलं आत्ताच बनवून घ्यावं, तर आहे वेळ तर म्हणजे होऊन जाईल आणि मुलांनाही आवडतं, खूप छान लागतं. तर चला मस्त आता हे जे केळ्यांचे चिप्स आहेत ना, तर ते मी आता करायला घेते. हे तर मंडळी तुम्ही ते बघू शकता, मी छान असे हे पहिले चिप्स काढलेले आहेत आणि बघा किती छान झालेले आहेत आणि मिठाचं पाणी ते करून घेतले, त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता इथे चालू आहे दुसरा घाणा. आता तो इतका छान असं भाजून घेते. यात हळद टाकलेली पण कमी वाटत होती, म्हणून मग मी आता वाटीमध्ये पुन्हा हळद टाकून घेतलेली आहे. हे जे आहे ना, हळद आणि मीठ त्याचं पाणी आहे, हे फक्त एवढा जो घाणा आहे ना त्याला फक्त हे एकच चमचा पाणी फक्त टाकायचं आणि एवढे छान असे टेस्टी होतात ना की बसच. आता जेव्हा सगळे होतील त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा दाखवते आणि कसे झाले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर चला मी आता हे माझं पुढचं काम आवरून घेते. मंडळी तुम्ही इथे बघू शकता अवघी 6 ते 7 केळं होती आणि त्या केळांचे हे एवढे झालेले चिप्स आहेत आणि आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की हे किती क्रंची झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्टला तर सांग रे कसं झालं आहे चैतन्य? हां, मस्त झालं आहे. तर चला इथे हे छानसे चिप्स तयार आहेत आणि तुम्ही आवाज तर ऐकलाच आहे, पुन्हा एकदा ऐकवते. किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि त्याच तेलामध्ये मी थोडंसं बॉबी पण तळून घेतलेली आहे आणि हे मस्त असे हे केळ्याचे चिप्स तयार आहेत. अशा पद्धतीने हे छानसे केळ्याचे चिप्स आपण बनवलेले आहेत आणि आता भूक लागली, आता जेवायला घेते. वाजले आहेत 10:15 झालेले आहेत. तर चला
हे जे केळाचे चिप्स आहेत ना ते थोडेसे म्हणजे तळायला वेळ लागतो, व्यवस्थित तळून घ्यावं लागतं, नाही तर मग नरम पडतात नंतर. म्हणून मग त्याला म्हणजे जरा मीडियम मीडियम आणि एकदम हाय याच्यामध्ये थोडंसं ठेवावं लागतं. एकदम लोमध्ये तर होतच नाही. आणि असं छान पद्धतीने हे करायला लागतात. आवाज बघा किती सुंदर येतो. तर मस्त असे केळ्याचे चिप्स तयार आहे. पोटात कावळे उरडतात. तर आता जेवायला घेते. अहो येतील तेव्हा येतील आणि मग नंतर जेवतील, कारण खूप वेळ होतो मग. तर चला या मंडळी जेवण करायला. तर मंडळी चला, छानसं जेवण झालेलं आहे आणि अहो पण आले आहे, त्यांचंही जेवण झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची. आणि आमच्या स्नोवाचं पण जेवण झालेलं आहे आणि स्नो आपण आमच्या छान असं झोपलेला आहे, कारण आता त्याची वेळ झाली आहे आरामाची. कसं झोपला आहे बघा. आता इथून उठून गेला ना की तो पलीकडच्या सोफ्यावर जाऊन बसेल, तिथून उठून इकडे आला की इकडे येऊन झोपेल, असं त्याचं चालूच असतं. स्नो, गुड नाईट म्हण सगळ्यांना. गुड नाईट म्हण. कसला झोपलाय बघा, एकदम शांत. तर चला मंडळी, वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची. उद्या आहे भोगी आणि मस्त असं शेंगसोला, बाजरीची भाकरी आणि मसाले भात, असा हा जेवणाचा बेत उद्याचा. आणि त्यासोबत म्हणजे नैवेद्य तर तोच असतो, बाजरीची भाकरी, शेंगसोला. आणि शेंगसोला एवढा भारी लागतो कारण बऱ्याच भाज्या मिक्स असतात आणि त्याच्यामध्ये कारळ, कोणी कारळ म्हणतं, कोणी तीळ म्हणतात, काळे तीळ असं. तर त्याची चटणी टाकून खूप छान असं म्हणजे तो शेंगसोला होतो. आणि सगळ्या भाज्या मिक्स असल्यामुळे त्याची एक टेस्टच वेगळी असते, कारण एरवी आपण करतही नाही आणि चुकून जरी कधी केला तरी त्याला उद्याच्या भाजीसारखी टेस्ट येत नाही. तर उद्या ती भाजी बनवायची आहे, म्हणजेच उद्या भोगीचा स्वयंपाक. उद्या आहे भोगी आणि मस्त असं छान उद्या स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला, मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि छानसे केळाचे चिप्स कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.